आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम। सर्व मान्यवर शिक्षक बंधू मार्गदर्शक यांना एक विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं। इतर सर्व आमचे विद्यार्थी मित्र यांनी सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा समोरच्या लाईनमध्ये स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो। आपण या ठिकाणी अतिशय आनंद होतो। 1989 ची ही बॅच जेणेकरून 50% तुमचे विद्यार्थी एक अभिमान वाटतो हे कर्मचारी आहेत आणि उर्वरित 50% हे सदन शेतकरी अथवा आपापला उद्योग व्यवसाय माहिती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समाजामध्ये गुरुविषयी आदर प्रेम भावना आपली बॅच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केलेले आहे। आजच्या या मेळाव्यासाठी सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मी या 1989 बॅचच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कुठल्याही कार्याचा आरंभ भारतीय संस्कृतीप्रमाणे ईश्वर हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे। भारतीय संस्कृतीत पूजनाला भरपूर स्थान आहे। कुठल्याही कार्यक्रमाचा आरंभ होण्यापूर्वी कार्यक्रमाचं अध्यक्ष असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आज या व्यासपीठावर मी या ठिकाणी नमूद करतो आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या आदरणीय जावळ सरांनी करावं असं मी या सर्व मान्यवरांच्या वतीने विनंती करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी विद्यमान शेळके प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय माननीय श्री देशमुख सर हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख अतिथी आहेत। त्यांचं सुद्धा या 1991 च्या बॅच वतीने मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्वामी हे आपले मित्र आहेत, त्यांना विनंती करतो की थोडक्यात प्रास्ताविक करावं। प्रास्ताविकानंतर आपल्या गुरुवर्यांना आपण छोटीशी भेट म्हणून या ठिकाणी ट्रॉफी, प्रेमाची शाल आणि बुके देणार आहोत। हे देत असताना आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी जरा ताबडतोब यायचं आणि आपल्या गुरुवर्यांचा सत्कार करायचं। त्यानंतर आपलं गुरुवर्यांचं मनोगतानंतर आपल्या सर्वांना गुरूंच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येईल आणि आपला परिचय सांगून मध्यंतर होईल जेवणाचा कार्यक्रम।
त्यानंतर दुसरा सत्र आपल्याला चालू करायचा आहे. तर कृपया सगळ्यांनी अतिशय नियोजन केलेलं आहे. थोडीशी गडबड न करता शांत समाधानानं आजचा एक दिवस आपल्या स्नेह मेळाव्यासाठी घालावं असं मी या आपल्या 89च्या बॅच कडून सर्व मित्रांना विनंती करतो. गुरुवार याने दुपारच्या सत्रात गेलं तरी चालेल, कारण दिवाळीचा सण आहे. आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांची आतुरता असते, पण आमचे सर्व मित्र आम्ही एक दिवस या ठिकाणी घालवण्यासाठी आलेलो आहोत. तर कृपया सर्व मित्रांना माझी विनंती आहे, काही गडबड न करता 5:30 ते 6 वाजेपर्यंत आपण एकत्रित बसायचं आहे आणि कसलंही कारण सबब काही सांगायचं नाही असं मी सगळ्यांना मनपूर्वक विनंती करून हात जोडून विनंती करतो. तर इरा स्वामी यांनी प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठावर वेळ झालेला आहे, सगळ्यांचं नाव घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ सर गुरुवर वर्ग आणि 1989चे बॅचचे माझे वर्गमित्र व माझे ताई सरताई 1.5-2 महिन्यापूर्वी वाकरीचे परमेश्वर देवाने दत्ता मान्यांच्या डोक्यात घातलेली एक आपल्या 89चा ग्रुप तयार होता. मला संध्याकाळी 7 वाजता एके दिवशी चंद्रशेखर चेत्री गुरुजींचा फोन आला. स्वामी सर, मी तुमचा नंबर एका ग्रुपला देऊ इच्छितो, तुमची परवानगी आहे? मी म्हणलो कुठला ग्रुप आहे? तर म्हणजे आमच्या वाकरीचा जो 1989चा जो ग्रुप होता, त्या ग्रुप आपण एक ग्रुप तयार करू लागलो, तर तुमचा नंबर येणार. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली आहे? याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली आहे? लगेच ग्रुप तयार झाला. ग्रुपवर एकमेकांना भेटू लागलो, फोनवर चर्चा होऊ लागली. तू कुठं आहे, तू कुठं आहे, असा मला जसा फोन आला असेल तसा भगिनींना आणि त्यांच्या जवळच्या मित्रांना आला. ते एके दिवशी असं घडलं की धनाप्पा देवकोटेचा वाढदिवस होता. ते माझ्या घराजवळ त्याचा ऑफिसला पेढे घेऊन गेल्यावर माझा फोटो दिसला. अरे हा स्वामी कुठं दिसला, ते कुठं सापडला? कारण 35 वर्षाचं अंतर होतं. हळूहळू त्याचप्रमाणे सगळे नियोजन आणि संयोजन तयार झालो की पुढे होऊन कोणी करायचं. तर असं काही जण परगावी राहते, त्यांना येऊन इथं नियोजन करता येत नाही. त्यामुळे काय झालं की सूक्ष्म नियोजन करण्यासाठी घटस्थापना दिवशी हे हॉल बुक करण्यात आला. या हॉल मध्ये सगळी सोयी सुविधा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळं सोयी सुविधा. सकाळचा अल्पोपहार झाला, दुपारचं जेवण, 4 वाजता चहा बिस्किट, आणि त्यानंतर असं सूक्ष्म नियोजन तयार झालं की काय करायचं, कार्यक्रम म्हणजे काय करायचं. आता मला प्रास्ताविक दिला. प्रास्ताविक कसा असतो शाळेत, परंपरेप्रमाणे घडत आलेल्या गोष्टीवर त्याच्यावर बोलतो. हे पहिल्यांदा आहे आणि माझ्याकडे प्रास्ताविक सोपं असं नियोजन झालं. जवळजवळ जसं 30 तारीख येऊ लागला तसा फार एकदम सुपरफास्ट गाडीने सगळं नियोजन केलं. आणि या नियोजनामध्ये संध्याकाळपर्यंत आपल्याकडनं तुमचेच मित्र आम्ही तुमच्याच खांद्याला खांद्या लावून एकाच ड्रेस करून आपण सर्व बसलेले आहोत. तर जरी चूक झाली असेल तरी आपल्या मनात ठेवावा की आपलाच मित्र आहे. आणि या पद्धतीने हा कार्यक्रम आज आपण एक असं या पद्धतीने आमच्या सुरू आहे. एक आदरणीय भीती होती त्या या सर्व शिक्षक वर्गाला एक आदरणीय भीती होती. सुधासर आले गणिताचे, या गणित सुधासर गणित कसं आहे. बाकीच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा आम्हाला घडवलं, एक चांगला नागरिक बनवलं. हे सर्व श्रेय कोणाला जातं? समोर व्यासपीठावर. तर एकदा जोरदार टाळी या लोकांसाठी. त्याबरोबर मी जेव्हा 9वीला वाकरी हायस्कूलला आलो, आपले वळसंगे चंद्रकांत वळसंगे बघितला, बरोबर 30 का 35 मिनिटात बरोबर बेल वाजवून 5 मिनिटाचा वेळ दिलाय. तर मी इथंच थांबतो. धन्यवाद.
एक मिनिट जागेवरती उभा राहावं. एक साथ सावधान मौन शुरू. ओम शांती शांती. खरोखरच्या गुरुवार्यांची सुद्धा आपल्याला असे नंदरगीना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जावळे सरांचं स्वागत सत्कार करावा असं विनंती करतो. हे सुद्धा त्यांच्या हातून घडलेलं आहे. ग्राउंड वरती आपल्याला खेळ घेण्यासाठी दर शनिवारी कवायत घेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा. त्या ठिकाणी एक उत्कृष्ट मार्गदर्शक इतिहास हाही विषय त्यांचाच आवडीचा. अशा या गुरुवर्यांचा आज या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. तर प्रेमपूर्वक ते स्वीकारत आहेत. पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद म्हणतो. धन्यवाद गवळे सर. असंच आशीर्वाद आपला आमच्या सर्व विद्यार्थ्यांवर असावा. दोन मिनिट यानंतर स्वागतम सुस्वागतम. मंत्री साहेब हे गेली अनेक वर्षे आपल्या तालुक्याची धुरा सांभाळलेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये एक विकासाची गंगा उजनीचं पाणी आणण्याचं महत्वाचं काम मंत्री साहेबांनी केलेलं आहे. तर आजच्या या ठिकाणी मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. साहेब असंच आशीर्वाद प्रेम सर्व तालुक्यावर आपला असू द्या विनंती करतो. मी धन्यवाद आमदार साहेब. आपलं नेहमीच योगदान असतं की प्रत्येक स्नेह मिळवण्यासाठी आज आपण अचानकच या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी आलेला. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि 1919 शेळके बसरांचे विद्यार्थ्यांना माझे शिक्षण वर्गात खाली बसलेले आपण विद्यार्थी कसा पडतो. 35 वर्षापूर्वी आपण ते शाळेत प्रवेश केला. तिथं शिकलात, मोठे झालात. आपल्याला गुरुजनांनी चांगलं मार्गदर्शन केलं, शिक्षित केलं आणि ते शिकून आपण पुढं आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहात. जुन्या आठवणी ताजं व्हावं म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वजण एकत्र आलात. सर्वजण आपल्या संसारात रमलेले आहेत. सगळेजण त्यांना सगळे मुलं बाळ नातवंड असं परिवार मोठं झालेलं आहे. असं असताना सुद्धा आपण लहानपणी काय काय करत होतो, आपल्याबरोबर कोण कोण शिकत होते, तोडकर कोण होतं, चांगलं कोण होतं, आगाव कोण होतं, या सगळ्या आत्म्याला उजाळा देण्यासाठी आज आपण इथं गेट टुगेदरचा कार्यक्रम केला. खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे. निदान वर्षात एकदा तरी आपण भेटायला पाहिजे. कारण जुन्या आठवणी जर ताजा झाले तर मन प्रफुल्लित होतं. परत जगण्याची उद्योग वाढते. अजून काहीतरी धाडस करावं, अजून समाजामध्ये काहीतरी मोठं करावं असं या गेट टुगेदरमधून प्रेरणा मिळत असते. त्याचाच भाग म्हणून ह्याची संकल्पना पुढे आली आणि ती अगदी बरोबरीने सुरू आहे. त्याचाच आधार घेऊन आपण सर्व एकत्र निश्चितपणे आपल्या मनात सगळे फ्लॅशबॅक होत असेल. 35 वर्षाच्या भागोबरोबर सगळे चित्र समोर येत असेल त्यांच्या मनामध्ये. साहजिकच आहे. आम्ही पण करतो. आमचे कॉलेजचे मित्र 3-4 वेळी केले होते पण मला जाणं झालं नाही. निदान तिथं नाही जाणं, इथं तरी यायला मिळालं. चालू पडला. आता आमची धावपळ सुरू आहे, निवडणुकीचं सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सरांनी फोन केले, अजून कोणते मला फोन केले की बाबा असं असं ते गेट टुगेदर चाललेलं आहे. पुणे फोन केलं गेट टुगेदर. गेट टुगेदर चाललेलं आहे. निश्चितपणे तुम्ही या.
आणि असे भेटून जावा, त्यांनाही बरं वाटेल. निश्चितपणे गुरुजींनी कसं आम्हाला आशीर्वाद दिलाय तसं आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. मी विधानसभेसाठी आता ही 7वी निवडणूक आहे. 7व्या वेळेला विधानसभेला होत आहे. उद्याच्या 20 तारखेला मतदान. आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करता. आपण आपले कुटुंबीय आपले जे कोणी ऐकणारे असतील त्यांनी आणि गुरुजींना विनंती करतो, यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी शिकून गेलेले असतील, त्या सर्वांना त्यांनी माझ्या वतीनं माझ्याकडून आपण त्यांना सूचना करावी, गुरुजींनी त्यांना आज्ञा द्यावी आणि आपण सर्वांनी एकमेकाला विनंती करावी करून उद्याच्या 20 तारखेला मला तुमचं बहुमल आशीर्वाद देऊन परत 7व्यांदा विधानसभा समोर जात असताना त्या राज्याची आणि या तालुक्याची सेवा करण्याची आपण संधी द्याल अशी खात्री बरोबर मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी वेळ काढून आम्हा सर्वांना त्या तालुक्याच्या विषयी तसेच स्नेह मेळावा म्हणजे काय असतो हे आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यासाठी मी आपले सर्व मित्र शेखर सरदारांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जावं आणि त्यांचं स्वागत सत्कार करावं. कृपया जरा आपल्याला ज्यांचं मी नाव देतो फार श्री प्रधान सर यांचेही सत्कार या ठिकाणी होत आहे. तर मी या ठिकाणी शंकर चोळे सरांना विनंती करतो की त्यांना आपली प्रेमाची शाल आणि बुके आणि या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचे सत्कार करावा. आपल्या वास्तरीचे सुपुत्र प्रेमपूर्वक आपण स्वागत करावं. कलबुर्गी यांना विनंती करतो, कलबुर्गी डॉक्टर त्यांचंही स्वागत करावं. त्यावेळेला